तर आज मी बनवते झटपट पौष्टिक आणि हेल्दी ओट्स उत्तप्पा। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी ओट्स घेतलेत। त्यासोबत इथं पाव वाटी मी रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने मी ओट्स घेतले त्याच वाटीने पाव वाटी रवा आणि पाव वाटी इथं दही घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी घालणार आहे आणि जसं आपलं डोशाचं मिश्रण असतं त्या पद्धतीने इथे मी हे मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घेणार आहे। आवश्यकता असेल त्यानुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि मस्त हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। ओट्सपासून हेल्दी असा उत्तप्पा बनवतोय आपण। तर इथं अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे। तर एका भांड्यामध्ये हे मिश्रण मी काढून घेते। तर हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जरा घट्टसर आहे। तर अगदी भांड्याला पण पीठ लागलेलं आहे। तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे पाणी मी ह्या पिठामध्ये घालून घेतलं आहे। जसं आपलं डोशाचं पीठ असतं ना तसंच पीठ आपल्याला तयार करायचे आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करते आणि ह्याच्यावरती झाकण घालून एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देते रवा चांगला फुलण्यासाठी। एक 10 मिनिटानंतर बघूया मिश्रण चांगलं असं फुललेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोड्याशा भाज्या घालते। भाज्यांमध्ये म्हणजे मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, तुमच्याकडे गाजर असेल तर गाजर घालू शकता, बारीक चिरून कोबीसुद्धा इथं वापरू शकता। आता चवीनुसार मी इथं मीठ घातलेलं आहे। आता त्याचसोबत इथं थोडेसे मसाले घालणार आहे। तर मसाल्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घातलं आहे, मिरची पावडर मिरचीसुद्धा घातलेली आहे हिरवी, थोडंसं लाल तिखट पण घातलेलं आहे। त्यानंतर इथं सांबर मसाला थोडासा घातलेला आहे। आता हे सर्व मसाले घालून हे पीठ चांगलं मी मिक्स करून घेते। त्यासोबत अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे, नाही घातला तरी चालेल, मी अगदी चिमूटभर घातलेलं आहे। आता हे मिश्रण चांगलं मस्त असं फेटून व्यवस्थित तयार करून घेतलेलं आहे। आता इथं तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला आहे। याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे मिश्रण मी थोडंसं जाडसर असं पसरून घेते। तर इथं हे मिश्रण चांगलं पसरून झालेलं आहे। आता ना याच्या बाजूने थोडंसं तेल सोडून मीडियम गॅसवरती झाकण घालून एक वरची बाजू पूर्ण छान अशी सुकेपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे। शिजवून म्हणजे छान असं एका बाजूने भाजून घ्यायचं आहे। तर एक 5 मिनिटानंतर बघूया। मीडियम गॅसवरतीच केलेलं आहे, मीडियम गॅसवरती म्हणजे आतपर्यंत चांगलं शिजलं जाईल त्यासाठी। आता इथे वरची बाजू छान अशी सुकली गेली आहे। आता दुसऱ्या बाजूने मी हा उत्तप्पा चांगला भाजून घेते आणि इथं बघू शकता तव्याला अजिबातही चिटकत नाही, खूप मस्त असे इथं उत्तप्पे तयार होतात, अजिबातही तुटत नाही, अगदी मऊ लुसलुशीत उत्तप्पे तयार होतात। त्याचा दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस मी भाजून घेते। तर बघू शकता छान दोन्ही बाजूने इथं उत्तप्पे भाजून घेतलेले आणि ओट्सपासून पौष्टिक हेल्दी असे हे उत्तप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही वजन कमी करत असाल किंवा मग रोजच्या नाश्त्याला काय बनवायचं, हेल्दी काय खायचं असेल तर अशा पद्धतीने ओट्सचे उत्तप्पे करून बघा, खूप मस्त टेस्टी आणि अगदी चमचमीत होतात। याच्यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत, सर्व मसाले घातलेत, त्याच्यामुळे ह्याला कोणत्याही चटणीची किंवा कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही, नुसतेसुद्धा खायला अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागतात। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करून नक्कीच सांगा कशी वाटली।